सावधान, EMI वर फोन खरेदी करताय? EMI चा हप्ता थकवला तर फोन होणार लॉक. RBI नवा नियम आणणार. तुम्ही लोनवर फोन खरेदी केलाय का? तर आता तुमचा फोन आपोआप लॉक होऊ शकतो. होय, तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे. भारतात अनेक जण EMI वर मोबाईल खरेदी करतात, मात्र फोनच्या खरेदीनंतर हप्ता भरण्यासाठी टाळाटाळ करतात. अशाच काही कर्ज बुडव्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे. RBIनं जारी केलेल्या नियमानुसार जर एखाद्या व्यक्तीनं मोबाईलसाठी घेतलेल्या हप्त्यांची वेळेवर परतफेड केली नाही तर NBFC त्याचा मोबाईल लॉक करू शकते. ही यंत्रणा नेमकी कशी काम करणार ते पाहूया. पेटीएम, फोनपे आणि इतर फिनटेक प्लॅटफॉर्मकडून कर्ज घेणाऱ्यांसाठी हा नियम लागू असेल. कर्ज घेताना ग्राहकांच्या मोबाईलचा IMEI क्रमांक नोंदवला जाईल. जर खरेदीदारानं 90 दिवसापर्यंत EMIचा हप्ता भरला नाही तर कर्जदाता त्या फोनला ट्रॅकिंग मोडमध्ये टाकणार, ज्यामुळे फोनवरून कॉल करणं, मेसेज पाठवणं आणि ॲपचा वापर करणं बंद होईल. फोन को जो लोन दिया गया है मोबाइल फ़ोन खरीदने के लिए, क्या उसे लॉक करने की इजाज़त दी जा सकती है या नहीं दी जा सकती है, जिस प्रकार से अन्य गृह लोन के लिए या ऑटो लोन के लिए इजाज़त दी हुई है. ये मामला अभी परीक्षणाधीन है. जो हमारे ग्राहक हैं, कंज्यूमर हैं, उनका जो अधिकार हैं, जो डेटा प्रिवेसी है, वो सुरक्षित रहे. छोट्या रकमेच्या कर्जाच्या वसुलीसाठी RBIनं हे महत्त्वाचं पाऊल उचललंय. मात्र RBIनं हा कठोर निर्णय नेमका का घेतलाय ते पाहूया. 2022 मध्ये डिजिटल कर्जाचा NPA 2.5% होता. तो 2024 मध्ये 5% झालाय. छोट्या कर्जामध्ये 5,000 ते 50,000 रुपयांच्या कर्जाचा समावेश होतो. काही लोक कर्जाचे हप्ते न भरता गायब होतात. 2023 मध्ये फोनपेनं 10,000 थकबाकीदारांचे फोन ब्लॉक करण्याचं नियोजन केलं होतं. मात्र आता RBIनं त्याला कायदेशीर रूप देऊन प्रत्यक्षात आणण्याबाबत विचार करते. भविष्यात हा नियम लागू झाल्यास कर्ज देणाऱ्या कंपन्यांना वसुली करणं सोपं होईल. तसंच ग्राहकांचं क्रेडिट स्कोअर सुधारेल. त्यामुळे डिजिटल कर्ज बाजाराला मजबूती मिळेल आणि कर्ज बुडव्यांची नाकेबंदी होईल हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.